सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 12वा. तो राजवाडा पुढे काहीतरी होत होते आणि दोन पुरुष एकमेकांसमोर रागाने उभे होते. त्यातला एकाला तो माणूस इशारा करत होता आणि पाठीमागे एका स्त्रीची सावली पडलेली होती. ती स्त्री आहे की एखादी दुसरी काही हे काही कळत नव्हते. तो मात्र पुढे नजर लावून उभा होता. तो तिथे आहे फक्त त्यालाच माहिती होते ते. क्षणभरात समोर भीषण दृश्य दिसू लागले. त्या स्त्रीची सावली समोर आली आणि भले मोठे केस असलेली ती व्यक्ती तिच्याकडे पाहत राहिली. त्याने तिला झटकन खेचून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या समोरच्या व्यक्तीने त्याला अडवलं. आता त्या स्त्रीवरून दोघांचे डोळे भिडले गेले आणि त्यातल्या एकाने इकडे नजर टाकली. नजरेचा इशारा झाला आणि समोर तलवारीचा घणाघात सुरू झाला आणि अपेक्षित असण्याच्या बिलकुल विरुद्ध घडत होते. तो छातीत घुसलेल्या तलवारीला पकडून उभा होता. त्याची किंकाळी आसमानात घुमली आणि त्या आवाजाने तो जागा झाला. तो उठला. त्याच्या आलिशान बेडरूमवरून उठून त्याने तोंडावर पाणी मारले आणि टॉवेलने चेहरा कोरडा केला. व 55च्या आसपास असलेले वय आणि पांढरी झालेली दाढी. त्याने दाढीवरून हात फिरवला. कोण होता तो? तोही त्या सगळ्या नियोजित घटनाक्रमाची कडी होता का? राम बनसाडी. आपल्याला हे विचित्र स्वप्न का पडावं हे त्याला उलगडत नाही. अहो काय झालं? त्याला उठून बसलेले बघून त्याची आता जागी झालेली बायको त्याला बोलली. उठून बसली. राम बनसाडी टेन्शनमध्ये दिसत होता. काही नाही, एक विचित्र स्वप्न पडलं. राम कसला तरी विचार करत म्हणाला. विचित्र म्हणजे? ती हो, कोणते विचित्र स्वप्न होते? तो राजवाडा, तिथं समोर असलेली एक महिला आणि तिच्यासाठी युद्ध करणारे ते 2 जण आणि कहर म्हणजे असा का विचार आला असेल त्यांच्या स्वप्नामध्ये? आता काय? तिने चेहऱ्यावर आळ्या पाडत विचारले. त्यातला एकाला मी गाईड करत होतो तो मला खुणेने विचारत होता. ही वॉज लाईक प्रिन्स अँड आय वॉज लाईक हिज टीचर. डोंट नो वाय बट ते दृश्य माझ्या डोक्यात स्टक होऊन बसलं. असं विचित्र स्वप्न याआधी नव्हतं पडलं मला. राम बनसाडी विचार करत म्हणाले. आपली मुद्रा गंभीर करत बनसाडी बोलत होता. अहो, इतक्या मायथॉलॉजिकल सिरियल करतात ना, मग स्वप्नात तेच येणार ना तुमच्या. दिवसभर स्क्रिप्ट आणि शूटिंग मनी वसे ते स्वप्नी दिसे. काहीच विशेष घडलं नाही अशा आविर्भावात ती म्हणाली. आता जरा रागानेच बनसाडीने तिच्याकडे बघितलं. नलिनी, असं काही असतं तर मीही मनाला लावून घेतलं नसतं. आणि अशी स्वप्ने पडतात मला, पण आज जे पाहिलं तशी फार विरळी होती. इट्स काइंड ऑफ हॉरर, बनसाडी म्हणाला आणि नलिनी अर्थात त्याची बायको चिंतेत पडली. आता नवरा असा टेन्शनमध्ये असल्यावर तिचेही तसं होणं स्वाभाविकच होतं. काही चिंता नका करू तुम्ही, आणि स्वप्नच आहे ते, विसरा ते सर्व आणि आता गाढ झोपा, नलिनीबाईंनी समजावलं. करत बनसाडी झोपण्याचा प्रयत्न करू लागले. नकळत एक सुरुवात झालेली होती. शिट, जगात असेही लोक आहेत ज्यांना स्वतःच्या गोष्टी शेअर करायला आवडतात, पण दुसऱ्याच्या ऐकायला वेळ नसतो. सेल्फिश कुणीकडचे, जिया म्हणाली आणि तिने रागात फोन स्विच ऑफच करून टाकला होता. आता वेळ डिनरची होती. ती हॉलमध्ये निघून गेली. काही वेळाने अबीर परत ऑनलाईन झाला. त्याच्या व्हॉट इज इटला अजून काही रिप्लाय आला नव्हता. रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपणारी लगेच ऑनलाईन कशी? मेसेज पाहून पण तिने रिप्लाय का दिला नसेल? त्याने आणखी एकदा तिला मेसेज केला. व्हॉट इज युअर गुड न्यूज? पण मेसेज फक्त सेंड झालेला. ओफ. परत त्यावर तोच रिप्लाय. ऑनलाईन असूनही मेसेज न पाहण्याच्या. त्याने एक श्वास सोडला. कुठून ही स्वप्ने आपल्याला पडली आणि आपल्याला तिच्या मागे लागायची वेळ आली.
असं त्याला झालं. पण नुसताच हे सांगण्यासाठी तो आपण फ्रेंडशिप करतोय का या प्रश्नाचे उत्तर नाही असं त्याला त्याच्या मनातून मिळत होते. तिचे ड्रॉइंग काढताना तल्लीन झालेलो आपण ती समोर आली की तिच्या वावीवर डोळ्यात हरवून जाणारे आपण आणि तिची भेट घेऊन जाताना तिच्यावरच खिळून राहिलेली आपली नजर, या सर्व गोष्टी काहीतरी सांगून जात होते त्याला. तो ऑनलाईन राहूनच तिच्याविषयी विचार करत होता. पण ना ती ऑनलाईन आली आणि नाही काही विशेष झालं. मग वाट पाहून कंटाळा आल्यावर तो बॅक आला. सहज त्याच्या मनात तिची सिरियल पाहावी असं वाटलं. मग यूट्यूबवर तिच्या सिरियलचं नाव टाकून तो एपिसोड पाहू लागला. तिची ॲक्टिंग खरंच क्लास होती, परफेक्ट होती. पण पहिल्याच एपिसोडमध्ये तिच्या नायकाची एंट्री दाखवली गेली होती आणि ती चुकीन पडताना तो तिला सावरतोय असा सीन होता. ती त्याच्या डोळ्यात पाहते असं दिसत होतं आणि त्या नायकाचा चेहरा दाखवण्याचा सीन आला. तो चेहरा पाहून त्याचा चेहरा लालबुंद झाला. तो निमिष जाधव होता. जियाच्या कमरेत हात घालून तो तिला सावरतोय असं दिसत होते आणि बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक म्युझिक होते, स्लो मोशन व्हिडिओ आणि त्या दोघांचे ओठ जवळ येत होते. ते पाहून त्याचे ओठ आकसले गेले, हृदयाची धडधड वाढली आणि श्वसनाची गती शिगेला पोचली. रागातच त्याने तो सीन 10 सेकंद पुढे ढकलला. नंतर असं दाखवण्यात आलं होती की ते निमिषचे स्वप्न होतं. रिअल लाईफमध्ये विलन ठरलेला निमिष या सिरियलमध्ये हिरो होता. त्याचे वाढलेले केस सिरियलमध्ये त्याला युनिक बनवत होते. त्याने 2-3 एपिसोड पाहिले, पण त्यात ते 3 वेळा जिया आणि निमिषचा फिजिकल टच झाला की त्याचा संताप अनावर होईल. त्याने एपिसोड डायरेक्ट सिरियलच्या मधला 1200च्या दरम्यानचा एपिसोड लावला. नशीब तो तरी एपिसोड सुरुवातीपासून नीट होता. त्यात जिया आणि तिच्या फॅमिलीचा वाद सुरू आहे असं होत होतं. तोही निमेषसाठीच. ही सिरियल होती, पण ती कोणत्याही स्वरूपात निमेषसाठी बांधते आहे हे त्याला रुचत नव्हते. मग बोट परत त्याने स्पीडने ड्रॅग केले. एपिसोड पुढे गेले आणि नेमका तोच एपिसोड लागला ज्यात जिया आणि निमिषचा हनीमून मनवत होते. त्याच्या किसिंग सीन सुरू होता. तो इतका परफेक्ट होता की आबिरचे डोळे मोठे झाले, दातावर दात आपटले गेले. त्याच्या किसिंग सीन इतका डीप होता की बस. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले आणि त्याच्या किसिंग सीन हाय इंटेन्सिटीला पोचला तेव्हा त्याने आपला फोन अक्षरशः फेकून दिला. आणि त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं आपल्यासोबत काय होत आहे. हे होतंय पण सगळं फिल्मी आहे हे माहीत असूनही जियासोबत निमिष किस करतोय हे बघून त्याला संताप आलेला कदाचित सहन झाला नाही. ज्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न ज्याने केला तो तिच्यासोबत किसिंग सीन करतोय हे पाहून आपल्याला राग आला असावा अशी त्याने स्वतःची समजूत घातली. पण दुसरं मन मात्र हे शूट त्या हल्ल्याच्या आधी झालेलं आहे याची जाणीव करून देत होते त्याला. शेवटी तो वैतागून झोपी गेला. स्वतःची अनामिक चिडचिड होण्यामागचं कारण त्यालाही माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपला फोन ऑन केला आणि डाटा ऑन केला की फोटोजवरचे लाईक्स आणि कॉमेंट्स यांचा पाऊस कोसळायला नुकताच सुरुवात झालीच होती. तिने व्हॉट्सअप ॲप उघडले. त्यांचा मेसेज होताच कारण आहे ते विचारण्याचं. कारण त्यांनी मेसेज खूप वेळा अगोदर तिच्या व्हॉट्सअपवर सेंड केला होता. पण इतक्या लवकर आपण त्याच्याशी या गोष्टी शेअर करायला नको असं तिला वाटत होते. कारण एका प्रसंगात जरी त्याने आपल्याला वाचवलं तरी त्याला मर्यादा ठेवणं भलाईच ठरेल असा तिचा होरा होता. पण आता त्याला काय सांगावं तिला कळत नव्हतं. तिला आता तिचा को ॲक्टर असलेला केदार शर्माशी जुळवून घ्यायचे होते. को ॲक्टरशी जितकं जास्त संपर्कात राहील तितकी ऑन स्क्रीन केमिस्ट्री चांगली होती हा तिचा आजपर्यंतचा अनुभव होता. तिने त्याला रागातच काय नाही असा रिप्लाय केला.
आणि स्वतःच्या शेड्यूलमध्ये बिझी झाली आहे असं तिला सांगितले. काही वेळाने केदारने तिला इंस्टावर लाईक चॅटसाठी विचारले. आता दोघेही फेमस होते. दोघांची व्हर्च्युअल भेट त्यांच्या फॅन्सना हवी होती, त्यामुळे जियाने त्याला वेळ दिली. अबीर मात्र तिच्या या रिप्लायने वैतागला. ती आपल्याला इग्नोर करते या जाणीवाने त्याला भरपूर राग आला होता. काही करून मनाचे ओझे हलकं करण्यासाठी आपल्याला हे सहन करावं लागेल असं त्याने ठरवलं. पण सध्या राग आलेला असल्याने त्याने 2-3 दिवस तिला मेसेज नाही केला. एके दिवशी तो सकाळी ऑफिसला जात होता. आज त्याला लेटच झालेलं होतं ऑफिसला जाण्यासाठी. त्याने बघितलं तर सिया सोफ्यावर बसून फोन पाहत होती. तो तिच्या फोनवरून पास होत होता. त्याला जियासारखा चेहरा सियाच्या फोनमध्ये दिसला. त्याने मागे वळून परत बघितलं. सियाने ओएट्स घातले होते, त्यामुळे ती फक्त हसत होती. जिया आणि कोणीतरी लाईव्ह बोलत होते. खाली कॉमेंट्स अक्षरशः बुलेट ट्रेन स्पीडने धावत होत्या. लव यू जिया मॅम. केदार सरचा पूर आलेला त्या मेसेजांना ओढ आली होती. रेड हार्ट इमोजीज. जिया आणि त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये चांगलीच रंगली होती. अबीर तसाच उभा राहिला. त्याला ती कुणाशी इतकी क्लोज होऊन बोलते हे बघून तिथे थांबायला नकोसं वाटत होतं. प्लस मनात उगाचच राग येत होता. जियाला बोलत असताना पाहून मात्र क्षणभर त्याची नजर तिच्यावर खिळली आणि तो निघून गेला. सिया मात्र घडल्या प्रकारापासून अभिन्नच राहिली. राम बनसाडीला सुद्धा आता एकापाठोपाठ एक पडणाऱ्या त्या स्वप्नांनी हैराण करून सोडलं होतं. रोज रोज त्याच प्रकारची स्वप्ने, पण स्वप्नात दिसणारा वाडा मात्र एकच होता. त्याने डॉक्टरांना भेटून आपला प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन देऊन त्याची गोडवण केली. पण ती मेडिसिन्स घेऊनसुद्धा त्याला ती तशी स्वप्ने पडतच राहिली. त्यांच्या डोळ्यासमोर तो वाडा सतत येऊ लागला. त्याने गुगलवर अशा प्रकारच्या वाड्याविषयी सर्च करून बघितले आणि एक वाडा जो थोडा मिळता जुळता होता तो शूटसाठी सिलेक्ट केला. त्यामागे त्याचे बरेच हेतू होते. इकडे जिया कित्येक दिवस परत अबीरशी बोललीसुद्धा नाही होती. ती तिच्या सिरियलच्या अनुषंगाने लागणाऱ्या तयारीवर फोकस करत होती. कामाच्या व्यापात तिचा वेळ कसा जातो तेच तिला कळत नसे. अबीर मात्र सुरुवातीला इग्नोर करण्याचा प्रयत्न करूनही जियाला स्वतःच्या समोर येण्यापासून अजिबात रोखू शकत नव्हता. तिने इतके दिवस एकही मेसेज केला नाही. ही बाब त्याला टोचत होती. काय कारण असावे तिचे? का ती विसरली असेल मी तिच्यावर केलेले उपकार? तिला वारंवार त्याला पाहावंसं वाटत असायचं. त्याला या गोष्टीने जाणीव होऊ लागली. तो ज्या गोष्टीला एका थोड्या फ्रेंडशिप एंडवर नेऊन आपलं काम साध्य करून म्हणजे जियाला आपलं स्वप्न सत्य सांगून शेवट करण्याचा विचार करत होता, तसं झालं नव्हतं. त्याला सतत तिचा मेसेज आल्याचा भास होई. तो वेड्यासारखा मेसेज चेक करत असे. तिचे फोटोज पाहत असे. त्याच्या कामावरून कमी झालेले लक्ष शर्विलने नोटीस केले होते. एक दिवस त्याची कॅबिन शर्विलने नॉक केली. त्याच्या कॅबिनमध्ये असं डायरेक्ट नॉक करण्याचा अधिकार मोजक्याच लोकांना होता. त्यात शर्विल अग्रस्थानी होता. शर्विलला आत येण्याची परवानगी मिळाली. अबीर आपल्या टॅबवर काहीतरी झूम इन झूम आउट करत असल्याचं शर्विलला दिसत होते. त्याने अबीर समोर फाईल्स ठेवल्या. हे फ्रेंड्स, चेक आउट दिस, इट्स इम्पॉर्टंट. शर्विल म्हणाला. तू चेक केल्यास ना? अबीरने वर न पाहताच विचारले. हो, बट आय थिंक यू शूड चेक वन टाइम. प्रोजेक्ट इट्स इम्पॉर्टंट, सो डू नॉट यू बिलीव्ह ऑन युअर सेल्फ. अबीर म्हणाला. पण तू चेक केल्या असल्यामुळे मला दाखवण्याची त्या फाईल्स काहीच गरज नाही. अबीर म्हणाला. आय बिलीव्ह माय सेल्फ, बट जर तुला विश्वास असेल तर घेऊन जा त्या फाईल्स प्लीज. आय डोंट वॉन्ट टू वर्क एनिमोर.
अभिर चेहरा वैतागल्यासारखा करत बोलला. शर्विल विचारात पडला होता. गेले कित्येक दिवस अभिरचे वागणं गूढ आणि अनाकलनीय झालेले होते. व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन यू डोंट वॉन्ट टू वर्क एनीमोर? अभिर म्हणाला. व्हॉट हॅपन टू यू मॅन? शर्विलने रागाने डेस्कवर मूठ टाकत विचारलं. अभिरने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि त्याची ती नजर बघून शर्विल गप्प झाला. अभिरने टॅप बंद केला आणि एक सुस्कारा टाकला. कम ऑन मॅन, जस्ट टेल मी व्हॉट हॅपन? शर्विल म्हणाला. आय डोंट नो वाय बट आय थिंक दॅट हे सगळं प्रॉब्लेम माझ्यासाठीच बनले आहेत का? व्हॉट एव्हर दे मे बी. अभिर म्हणाला. टेल मी एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. डोंट टॉक इन रिडल्स. शर्विल म्हणत आणि अभिरने दोन्ही हातांच्या मुठी पुढे करत त्याला विचारलं. टेल मी की इफ अँड पर्सनल. एखादी व्यक्ती आपल्याला सारखी आठवत असेल आणि तिच्याशी बोलणं एक्सपेक्ट करत नसेल तर ते काय असू शकते? आय थिंक इट्स अट्रॅक्शन. आय एम राईट. अभिर म्हणाला आणि शर्विलने कपाळावर अंगठा घासला. तो हे असं का विचारतो हे त्यालाच माहीत नव्हते आणि कळतही नव्हते. जर त्या व्यक्तीची तुम्हाला मनापासून काळजी असेल तर ते प्रेमसुद्धा असू शकतं. त्या व्यक्तीला त्रास होऊ नये असं वाटत असेल तर ते प्रेम असू शकतं. बट इफ यू आर लुकिंग दॅट पर्सन फॉर जस्ट युअर ब्लिस देन इट इज अट्रॅक्शन. बट व्हाय आर यू आस्किंग दॅट? शर्विलने तोंडावर असंख्य प्रश्नचिन्ह आणत विचारलं. यू मीन? ओ लिव्ह इट नाव. देर इज ह्यूज डिफरन्स बिटवीन लव अँड अट्रॅक्शन. ओके यू मे गो नाव. अभिर विचित्र बोलत होता. ओ गॉड, तुझ्यासारखा अँटिक पीस मलाच का मिळाला आहे माहीत नाही. ॲटलिस्ट तू हे का विचारतो आहेस हे तरी कळू दे मला. तुला त्याच्याशी काही काम नाही का? अभिर निर्विकार चेहऱ्याने म्हणाला आणि शर्विलने दात खाल्ले. व्हाय मॅन व्हाय? आय सेड दॅट डू यू वर्क. अभिर परत म्हणाला. ओके बट कीप इट माइंड इफ यू आर लव्हिंग एनीवन then you never leave that person alone. You never leave to take care of him or her at any condition. आणि प्रेमात बिझनेस आणि डील्स अजिबात चालत नाही. इनफॅक्ट जिथे स्वार्थ असतो तिथं प्रेम नसतं. ती भावना मनातून यावी लागते. शर्विल म्हणाला आणि अभिरने त्याच्याकडे असं काही पाहिलं की बस. तुला ही सगळी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी विचारली होती का? अभिरने विचारले. नो बट आय जस्ट टोल्ड सम बेसिक. इनफॅक्ट मलाही कोणीतरी सांगितले होते. अँड आय होप तू माझ्या उत्तराने सॅटिस्फाय झाला असणार म्हणून मी तुम्हाला सांगितले. जमल्यास फाईल्स चेक कर नाहीतर मी जातो. बाय. शर्विल म्हणाला आणि निघून गेला आणि अभिर हसला. साला असं काही बोलला की विचारताच सोयने. सगळं काही माझ्या मनातलंच बोलतोय असं वाटलं. सध्या तो जियाविषयी त्याच्या मनात येणाऱ्या विचारांनी अस्वस्थ झाला होता. इज जस्ट अट्रॅक्शन, ओनली अट्रॅक्शन. कारण की त्याचे पूर्ण मन जियाकडे खेचले गेले होते. सकाळी उठता बसता काम करताना तो जियाविषयी सतत विचार करू लागला होता. डोंट नो बट जिया, मला एकदा प्रेमात धोका मिळूनही मन तुझ्याकडे ओढ घेत आहे. आता मला समजतंय ते ड्रॉइंग इतकं परफेक्ट का झालं होतं. तुला माझी आठवण येत नसेल और असेल आय डोंट नो बट आय एम डाईंग टू सी यू जिया. माय आईज वॉन्ट टू सी यू अगेन अँड अगेन. माय इयर्स वॉन्ट टू हिअर यू. आय वॉन्ट टू लॉस्ट in your eyes Jia. You made me fool and I know it's love. If it is love then Jia I love you. अभिरचे मन परत जियामध्ये गुंतून गेले. आपली पुढची स्टेप काय असेल याचा तो विचार करत राहिला. ते ड्रॉइंग आणि रिअल्स फोटो यातच गुंतलेला अभिर राहिला. पुढे काय करायचं
याचं प्लॅनिंग त्याच्या माइंडमध्ये सुरू राहिलं. मित्र, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा.